जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम. जय शिवराय. जय स्वराज. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व आदरणीय सन्माननीय माता पिता तुल्य राष्ट्रभक्तांनो, स्वदेशी आयुर्वेद प्रेमींनो, सारखी सर्दी होती. सकाळी होती, दुपारी होती, संध्याकाळी होती हे आणि सारख्या शिंका येत आहे. काय करायचं? छोटे छोटे अभ्यास करा. बस थोडीशी मेहनत घ्या. ज्याला आम्ही कायम म्हणत असतो, बडी सोच कडी मेहनत और पक्का इरादा. मोठा विचार ठेवा, बडी सोच, थोडी मेहनत घ्या. कडी मेहनत आणि संकल्प मजबूत ठेवा. बघा, काय करायचं, सोपं सोपं जे जमल ते करायचं. असं काही नाही का हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. हे साधारणतः असं 15-20 वेळा सहज करा, हसत खेळत करा. आणि जेव्हा तुम्ही हा साधारण दंडाचा अभ्यास करता ना, त्यावेळेस शरीरात एक ऊर्जा निर्माण होत असते. त्याच ऊर्जेचा विस्तार पूर्ण शरीरात करा ना. हां, म्हणजे कधी कधी आपण म्हणत असतो ना, मोठे स्वप्न बघावे. मोठे स्वप्न बघणे हा विचारांचा विस्तार असतो. बस तसंच हे सुद्धा आहे. लांब लांब श्वास भरा. सामान्य गतीमध्ये करा, मध्यम गतीमध्ये करा, किंवा तीव्र गतीमध्ये करा, किंवा संत गतीमध्ये करा. जी गती, जी आपली क्षमता आहे, त्या क्षमतेचा पूर्ण उपयोग केला पाहिजे ना. आपण आपल्या क्षमतेचा उपयोग करत नाही आणि मग बसतो रडत. बघा, श्वसन संस्थेला मजबूत केलं, आता पचन संस्थेला मजबूत करा. उत्सर्जन करायचं. अर्जन केलं आणि मग नंतर उत्सर्जन. श्वसन संस्थेला मजबूत ठेवलं, त्यानंतर पचन संस्थेला मजबूत ठेवलं, आणि मग त्यानंतर स्वयंचलित संस्था, सेंट्रल ऑटोनर्वस सिस्टम. बघा, ऑटोनर्वस सिस्टम आणि सेंट्रल ऑटोनर्वस सिस्टम.
संत गतीने भरायचा, दीर्घ भरायचा. आपली जर रोग प्रतिरोधक क्षमता, रोग प्रतिकारक क्षमता जर चांगली असेल ना, तर हे जे कम्युनिकेबल डिजीज, नॉन कम्युनिकेबल डिजीज म्हणजे संसर्गजन्य आजार, हे होणार नाही ना आपल्याला. दुसरं कोणीतरी शिंकलं आपल्या आसपास तरी आपल्याला सर्दी होती. थोडेसे थंड पाण्यामध्ये हात पाय गेले, शरीर थोडं ओलं झालं, थोडंसं वातावरण बदललं, झाल्या शिंका सुरू. अरे काय आहे, आपली प्रतिकार क्षमता मजबूत असली पाहिजे. तर बघा 15-20 मिनिट जे आहे ना, पूर्ण सगळी शक्ती पणाला लावून साधना करायची. साधारण दंड केला होता, आता हा करा हनुमान दंड. सर्व सोपं आहे हो, फक्त आपण करण्याचा संकल्प करत नाही आणि त्या संकल्पाचाच परिणाम आपण घेतच नाही ना. चांगल्या संकल्पाचे परिणाम चांगलेच होतील ना, है की नाही. असं आपण आपल्या आपल्या शक्तीनुसार, आपल्या क्षमतेनुसार, किती वेळ लागला मला सांगा, 15-20 मिनिट. श्वसन संस्था, पचन संस्था. ट्रान्सपोर्टेशन ऑफ हीट, ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर, हा ट्रान्सपोर्टेशन ऑफ हार्मोन्स, हे ट्रान्सपोर्टेशन ऑफ ब्लड, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहे ना सुरळीत व्हायला लागतील, हे ध्यानात घ्या. श्वसन संस्था, पचन संस्था, ऑटो, सेंट्रल ऑटो, सगळ्या संस्थांना सक्रिय करायचं, हे ध्यानात घ्या. आता याच्यासोबत तुम्ही भ्रामरी करू शकता, ओमकार प्राणायाम करू शकता, प्रणव ध्यान करू शकता, बाह्य प्राणायाम करू शकता, अग्निसार क्रिया करू शकता, उज्जाई प्राणायाम करू शकता, किंवा नीती करू शकता, जलनीती, सूत्रनीती, घृतनीती, नीतीचे कुठलेही प्रकार आपण करू शकतो. वारंवार सर्दी होती, शिंका येत आहे तर. आणि जर काही शक्य नाही झालं तर आपल्या ऋषी मुनींनी आपलं जे घर हे सगळ्यात मोठं चिकित्सालय सांगितलंय ना, त्यातले 2 प्रयोग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. एक प्रयोग आहे मीठ घ्यायचं. आपल्या सगळ्यांच्या घरात मीठ असतं. मिठात थोडं पाणी टाकायचं, थोडं मीठ घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं, एकत्र करायचं आणि त्या मिठाचे थेंब 2-2, 4-4 थेंब नाकात टाकायचे, खेचायचे. असं दिवसभरात 1 वेळा 2 वेळा करा,
किंवा निर्गुंडी आहे. निर्गुंडीच्या पानांचा हातावरती असा चुरगळून 8-10 पानं घ्या, चुरगळा आणि त्याचे 2-2, 4-4 थेंब नाकामध्ये टाका. सगळ्या समस्येचं समाधान होईल. औषधं तर खूप आहे, पण जे लोक औषधं घेण्यासाठी सुद्धा असमर्थ आहे, त्यांनी इथं आपलं सामर्थ्य इथं आपलं सामर्थ्य लावायचं. घरगुती प्रयोग करा आणि सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा, चुस्त राहा, दुरुस्त राहा. ही माझी तुम्हाला सगळ्यांना करबद्धपणे प्रार्थना आहे. हताश होऊ नका, निराश होऊ नका, उदास होऊ नका. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या कुठल्याही परिजनाला ही समस्या आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर पाठवा. तर आजच्यापुरतं इतकंच. उद्या पुन्हा भेटू एक नवीन समाधानाच्या सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.